नमस्कार. माझे नाव सुरेखा रमेश चिमुरकर. माझे वय 58 वर्ष आहे. मी स्वतः गेली 28 वर्ष टीचिंग या जॉबमध्ये आहे, शिक्षिका आहे. आणि शिक्षिका असताना गेल्या 18 वर्षापूर्वी माझं ओपन हार्ट सर्जरी झालेली होती रुबी हॉलमध्ये. मला धाप लागणे आणि खोकला येणे हा त्रास होत होता. त्यासाठी मी शोधत होते की काय करावं. तर मी पुन्हा डॉक्टरांकडे गेले. त्यांनी सल्ला दिले की भाऊ तुम्हाला पुन्हा एकदा ओपन हार्ट सर्जरी करावी लागेल. मग मी मनातून खरंच घाबरले की आता पुन्हा एकदा सर्जरी करायची म्हटल्यानंतर काय करावं. मग अशामध्येच आमच्या मुख्याध्यापक धावडे सरांनी मला सल्ला दिला की तुम्ही आयुर्वेदिक का नाही फॉलो करत. तर मी म्हटलं हो, माधवबाग आयुर्वेदिकचं मी बरंचसं नाव ऐकलेलं आहे आणि बऱ्याच लोकांकडनं चांगला रिपोर्ट्स मिळतो हेही मला माहीत होतं. म्हणून मी जवळपास माझ्या घरापासून अगदी एक 10 मिनिटाच्या अंतरावर असणारं मोरवाडी या ठिकाणी असणारं माधवबाग, जिथं डॉक्टर शीतल मोरे भैसने यांच्या सानिध्यामध्ये मी गेले. मला वाटतं फेब्रुवारी महिन्यामध्ये मी तिथे गेले होते. आणि फेब्रुवारी महिन्यात गेल्यानंतर त्यांनी मला माझे पहिल्यांदा सगळं चेकअप करून घेतलं. BP वगैरे चेक केला त्यांनी, माझं ECG काढला त्यांनी. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्हाला एक डाएट प्लॅन आहे आणि पूर्ण तुम्हाला 3 महिने आम्ही आमच्या सानिध्यामध्ये ठेवून पंचकर्म तुम्हाला करावे लागतील. तर जवळपास माझ्याकडनं त्यांनी 27 पंचकर्म, त्यात 21 एका आठवड्याला 2 असे मी 3 महिने कंटिन्यूस 21 पंचकर्म केले. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे स्नेहन म्हणजे मसाज असते, स्वेदन म्हणजे तुम्हाला होल बॉडीला स्टीम दिली जाते, त्यानंतर बस्ती म्हणजे एणिमा दिला जातो आणि हृदयाच्या ठिकाणी एक काढ्याची धार सोडली जाते, त्याला हृदयधारा म्हणतात. ह्या पंचकर्मांद्वारे हार्टच्या ज्या पेशी वीक झालेल्या असतात त्यांचं स्ट्रेंथनिंग केलं जातं किंवा त्यांना पूर्वीसारखं मजबूत केलं जातं, ज्यामुळे हार्टचं पंपिंग फोर्स देखील वाढतो आणि हृदयाला आलेली सूज देखील कमी होते. परिणामतः शरीरामध्ये संपूर्णपणे फिरणारा जो ऑक्सिजन असतो तो वाढतो, शरीराची ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी वाढते आणि तुम्हाला चालताना लागणारा दम हळूहळू कमी होत जातो. वास्तविक पाहता त्यांनी मला प्रथमतः जो डाएट बॉक्स दिला होता, त्या डाएट बॉक्समध्ये त्यांनी आधीच सांगितले की दररोज तुला एक सूप, म्हणजे त्यांनी दिलेला एक बॉक्स आहे, मी तुम्हाला दाखवते वाटतं तो बॉक्स. तर हा आठवड्याचा एक बॉक्स आहे. ह्या आठवड्याच्या बॉक्समध्ये तुम्हाला पूर्ण आठवडाभर काय खायचं आहे हे यामध्ये दिलेलं आहे. आणि हा डाएट सुरू केल्यापासून माझ्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बदल झालेला आहे. आणि तो बदल मला आज तागाय जाणवतं. माझं वजन 61 किलो होतं, पण ह्या 3-4 महिन्यामध्ये माझं वजन जवळपास 5 ते 6 किलो कमी झालं. आता माझं वजन 55 किलो एवढं आहे. एकतर मला ऑलरेडी हार्ट पेशंट असल्यामुळे वजन कमी असणं हे गरजेचंच आहे आणि ह्या डाएटमुळं ते कमी झालेलंच आहे. आणि जे आपण पंचकर्म करतो, खरं वास्तविक पाहता स्वेदन, स्नेहन आणि बस्ती ह्या ज्या 3 गोष्टी आहेत पंचकर्ममधल्या, याचा इतका सुंदर इफेक्ट आपल्या शरीरावर होतो की आपण आपल्या शरीरामधले जे काय डिटॉक्सिंग आहे, म्हणजे जे विषद्रव्य आहेत ते विषद्रव्य सगळे बाहेर पडले जातात आणि फुल्ली आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं. की मला जी धाप लागत होती ती हळूहळू कमी झाली. मला खोकला जो येत होता, कंटिन्यू खोकला येत होता मला, तो खोकला माझा कमी झाला. जो माझा महत्त्वाचा प्रश्न होता की मला ऑपरेशन करण्याची वेळ आलेली होती, तर आज मला ती वेळ माझी टळलेली आहे की मला परत काही सर्जरी करावी लागत नाही आहे. सुरेखा चिमुरकर काकू त्या स्वतःही खूप कन्सिस्टंट आहेत. टीचर असल्यामुळे त्यांनी खूप कन्सिस्टंटली छान फॉलो केलं. परिणामी त्यांना इम्प्रूव्हमेंट पण खूप छान मिळाली. त्यांच्या पूर्वी ॲलोपॅथीच्या ज्या काही गोळ्या चालू होत्या त्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत. पूर्वी जे त्यांना सिम्पटम होते की चालताना खूपच दम लागायचा, तो कमी झालेला आहे. आता त्या न थकता न दमता चालू शकतात. त्यांना आमच्या माधवबागची ही जी ट्रीटमेंट आहे तिच्यानेच खूप चांगला फरक पडला आहे. त्यांचा फीडबॅक पण खूप चांगला आहे डॉक्टर्सबद्दल, पंचकर्म थेरपिस्टबद्दल मुख्यतः, की त्यांनी ज्या पद्धतीने त्यांचं पंचकर्म केलं त्यामुळे त्यांना कंटिन्युअस हे पंचकर्म करावंसं वाटलं आणि रिव्हर्स त्यांचा डिसीज लवकर झाला. वास्तविक पाहता जेव्हा मी ऑपरेशनचा विचार केला होता तर ऑपरेशनचा खर्चच मला ऐकून आणि पाहून घाबरून गेले होते. पण त्या मानानं हा खूपच कमी प्रमाणामध्ये खर्च येतोय. खरंच वास्तविक पाहता आपल्या या माधवबाग थेरपीमध्ये जी आपली पूर्ण 3 महिन्याची जी कॉस्ट आहे ती अतिशय कमी आहे.
मी डॉक्टर शीतल मोरे आणि आमचा माधवबाग मोरवाडी पिंपरी क्लिनिकचा पूर्ण स्टाफ खूप आनंदी आहोत की आम्ही अशा एका पेशंटला ट्रीट करू शकलो की ज्यांना खूपच त्रास होता आणि त्यांना विदिन टाईम म्हणजे 2 ते 3 महिन्यातच आम्ही रिव्हर्सल मिळवून देऊ शकलो, त्यांचा पूर्ण त्रास कमी करू शकलो. आमची अशीच इच्छा असेल की पुढेही जाऊन असे जे काही पेशंट असतील जे हार्टशी रिलेटेड असतील, ब्लॉकेजेसशी रिलेटेड असतील आणि सर्जरीला घाबरत असतील, त्यांना नक्कीच आम्ही मदत करू, त्यांची सेवा करू आणि त्यांना डिसीज फ्री करू, ॲलोपॅथी मेडिसिन फ्री करू. पुण्यामध्ये आणि पिंपरीमध्ये राहणारे जे काही विरुद्धरोग पेशंट असतील त्या पेशंटना नक्कीच आपल्या पिंपरी आणि पुण्याजवळ असणारं मोरवाडी, ज्या ठिकाणी माधवबागमध्ये असणारे आपल्या शीतल मोरे डॉक्टर यांच्याशी संपर्क साधावा अशी माझी कळकळीची विनंती आहे.